राधानगरी अत्याचार प्रकरणात मोठी घडामोड, पोलिसांकडून महत्त्वाचे डिजिटल पुरावे हस्तगत, आरोपी 11 जूनपर्यंत पोलीस कोठडीत। राधानगरी तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची प्रगती झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींच्या मोबाईलमधून महत्त्वाचे डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून तपासाला अधिक वेग आला आहे। आदित्य बाजीराव शेटके, रणजित संभाजी मुधोळकर, प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर आणि विक्रम रामचंद्र पाटील या आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने 11 जूनपर्यंत वाढवली आहे। तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमध्ये पीडितेशी संबंधित फोटो, स्क्रीनशॉट आणि काही व्हिडिओ आढळून आल्याची माहिती मिळत आहे। तपास पथकाने आरोपींच्या राहत्या घरांची झडती घेत गुन्ह्याशी संबंधित साहित्याची पडताळणी केली आहे। तसेच मुरगुड परिसरातील विविध ठिकाणे, तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी परिसरातील लॉज तसेच कोल्हापूर आणि पाचगाव येथील काही लॉजची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आवश्यकतेनुसार सायबर विभागाची मदतही घेतली जाणार आहे। डिजिटल पुराव्यांमधून आणखी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आरोपींकडून अन्य कोणत्याही तरुणीचा छळ किंवा अत्याचार झाला असल्यास संबंधितांनी निर्भयपणे पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन तपास यंत्रणेकडून करण्यात आले आहे। तक्रारदारांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। या प्रकरणातील पुढील तपासातून आणखी कोणते खुलासे समोर येतात याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागून राहिलं आहे। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।